नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। दिल्लीत भगवा फडकला, 27 पैकी 27 जागेवर विजय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने भाजपा शिंदे गटाला अक्षरशः दारुण पराभव करत शिवसैनिकांनी गुदाळ उधळला। नेमकं काय झाले? कोणती निवडणूक होती ज्यामध्ये भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात असा दणका दिलाय? अक्षरशः त्यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही आणि त्याचबरोबर शिंदे गटाच्या काही उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालेलं आहे। नेमकं झाले काय? सविस्तर बातमी जाणून घेऊया। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून राज्यात निवडणुकीचं वारं वाहत होतं। जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या सर्व निवडणुका झाल्या। त्यानंतर आता 2 दिवसापूर्वी कामगार संघटनाची जी महत्त्वाची निवडणूक, रेल्वे कामगार संघटनेमध्ये जी काही बदल झाले, त्यामध्ये आजच्या निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या शिलेदारांनी आणि कामगार नेत्यांनी असा काही मोठा विजय मिळवला आहे की भाजपला मोठा दणका बसलेला आहे। देशभरातील कामगारांच्या राजकारणात त्यांनी मोठी चर्चा रंगली आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऐतिहासिक यश मिळवत 27 पैकी 27 जागांवर विजय मिळवला। या विजयामुळे केवळ राजधानीतच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा आता कामगार संघटना उद्धव ठाकरे बळकट करणार यात काही शंका नाही। या निवडणुकांमध्ये कामगार रेल्वे सेनेने भाजपा समर्थित कामगार संघटनेचा या ठिकाणी दारुण पराभव करत आपली ताकद सिद्ध केली आहे। विशेष म्हणजे निवडणूक पूर्णपणे बॅलेट पेपरवर झाली, त्यामुळे निकालावर कोणताही संशय उरला नाही, अशी प्रतिक्रिया विजयी गटाकडून देण्यात आली। बॅलेट पेपरवर मतदान झाले हे पारदर्शकतेची परीक्षा होती आणि या परीक्षेत ठाकरेचे शिलेदार पास झाले, मात्र भाजपचे शिलेदार यामध्ये दारुण पराभव करत बाहेर आले। या निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला, त्यामुळे प्रत्येक मतदाराला आपले मत प्रत्यक्ष कागदावर नोंदण्याची संधी मिळाली। कामगार संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की बॅलेट पेपरमुळे मतदान प्रक्रियेवर विश्वास वाढला आणि कामगारांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे। मतमोजणी दरम्यान अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण होते, मात्र अखेर सर्व 27 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी आपली आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आणि 27 पैकी 27 ऐतिहासिक असा क्लीन स्वीप। दिल्लीतील कामगार संघटनांच्या निवडणुकीत 27 जागांसाठी मतदान झाले होते, यामध्ये 27 जागांवर मोठा विजय मिळवला आहे। सुरुवातीपासूनच कडवी लढत अपेक्षित होती। भाजपा समर्थित कामगार संघटना आणि इतर प्रादेशिक संघटनांनी जोरदार प्रचार केला होता, मात्र निकाल लागल्यावर चित्र पूर्णपणे एकतर्फी दिसले। 27 पैकी 27 जागांवर ठाकरेंचे शिलेदार विजय झाले। या निकालामुळे शिवसैनिकांमध्ये आता जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। तर मित्रांनो, तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।